आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, आज आपण काळव्यासिद्धी प्रतिष्ठान या ठिकाणी काळव्यासिद्धी प्रतिष्ठानतर्फे महाआरोग्य शिबिर बनवण्यात आलं आहे। त्याबद्दल आपण माहिती घेऊया। आज जे शिबिर बनवण्यात आलं हे काय काय या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या ठिकाणी पुण्यनगरीच्या या दक्षिण भागामध्ये साधारणतः आंबेगाव पठार, मोहननगर, भारती पेठ, बालाजीनगर, कात्रज या संबंध भागासाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून 10 तारखेला आणि 11 तारखेला वार शुक्रवार आणि शनिवार सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत महाआरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतलेलं। त्या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे उपचार त्या ठिकाणी मोफत ठेवलेले। त्याच्यानंतर गरजेनुसार शस्त्रक्रिया जे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी मोफत ठेवलेले। त्याच्यानंतर लागणारे जे काही प्रॉप्स असतात जसे कमरेचे बेल्ट असतील, मानेचे बेल्ट असतील, व्हीलचेअर्स असतील, जे लागतील तेवढ्या लोकांना गरजेनुसार डॉक्टरांची तपासणी केल्याच्या नंतर देण्याचं नियोजन कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने केलं जातं। शिबिर चालू आहे, कधी चालू झालं, कधी संपणार आहे? हे शुक्रवार 10 तारखेला शुक्रवारी कालपासून चालू झालं। हे आज 11 तारखेला संध्याकाळी 6 वाजता म्हणजे सांगतो। आणि किती लोकांनी आतापर्यंत याला प्रतिसाद दिला आहे? साधारणतः शुक्रवारी 11,000 ते 11,500 लोकांनी कालच्या दिवसात लाभ घेतला। आतापर्यंत 2 वाजेपर्यंत साधारणतः 6,000 ते 7,000 लोक झाले। सगळं साधारणतः 25,000 लोक या गोष्टीचा लाभ घेतला। आता जो लाभ घेतलेले जे काही पेशंट आहेत त्यांना पुढे पण त्यांचे जे काही ट्रीटमेंट असणार आहे किंवा जो काही उपचार असणार आहे हा सुद्धा मोफत असणार आहे। त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे की जे उपचार लागले, जे शस्त्रक्रिया लागले त्याचं रजिस्ट्रेशन केलं। त्यांच्या 15 दिवसामध्ये ते स्क्रीनिंग होणार आहे। स्क्रीनिंग झाल्याच्या नंतर या लोकांना फोन केले जाते आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सर्जरीचं नियोजन केलं। आज आपण काळव्यासिद्धी प्रतिष्ठानतर्फे जे महाआरोग्य शिबिर राबवलं गेलेलं आहे त्या ठिकाणी महिलांकडून आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत की त्यांना याचा लाभ कशा प्रकारे मिळाला। कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी प्रतिक्रिया काय आहे आरोग्य शिबिर? नमस्कार, गिरिराज तानाजीराव सावंत संस्थापक यांच्यातर्फे कार्यसिद्धी महाआरोग्य शिबिर काल आणि आज 10 आणि 11 2 दिवसासाठी इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं आहे। अतिशय सुंदर पद्धतीने इथे कार्य होत आहे। जवळजवळ इथे 38 ते 39 OPD आहे। त्याच्यानंतर इथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटची अतिशय सुंदर पद्धतीने काळजी केली जाते, त्याला खूप छान प्रकारे योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जातं। त्याच्यानंतर इथे जे डॉक्टर्स लोक आहेत ते सुद्धा खूप छान पद्धतीने कॉपरेट करतात आणि इथे जेवायची खायची प्यायची सुद्धा खूप छान सोय केलेली आहे। जवळजवळ काल 10,000 लोकांचं इथे आरोग्य शिबिरमध्ये दाखवून झालेलं आहे आणि आज जवळजवळ 15,000 ते 20,000 लोक येतील याची खरंच गॅरंटी आहे आणि खूपच सुंदर पद्धतीने। आणि आज जसं काही आपण स्पेशल ट्रीटमेंट घेतो त्या पद्धतीने इथे छान पद्धतीने उपचार मिळत आहेत। डॉक्टर्स लोक सुद्धा खूप छान कॉपरेट करत आहेत। एवढा मोठा लोकांचा प्रतिसाद पाहून तुम्हाला काय वाटतं? खूपच छान की एवढा मोठा प्रतिसाद ॲक्च्युली भविष्यात असं परत होणे मला नाही वाटत। इतक्या सुंदर पद्धतीने आणि इतक्या योग्य पद्धतीने नियोजन पद्धतीने कोणत्या हॉस्पिटल या ठिकाणी सुविधा देत आहेत? याच्यामध्ये खूप सारे हॉस्पिटल्स आहेत। त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक्स हॉस्पिटल्स आहेत, कार्डियक हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यानंतर जनरल फिजिशियन ऑफिस आहेत, त्याच्यानंतर नेत्र तज्ञ रोग आहेत। सगळ्या प्रकारचे सगळे डॉक्टर्स इथे अवेलेबल आहेत आणि सगळ्या फॅसिलिटीज मिळतात। लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना सुविधा मिळते? हो, लहान मुलांपासून वयस्कर आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे इथे वयस्कर लोकांना व्हीलचेअरमधनं आणून इथे दाखवलं जातं आणि त्या लोकांना येता येत नाही तर डॉक्टर्स त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांना ती सुविधा देतात। किती डॉक्टरांची टीम इथं कार्यरत आहे? किती डॉक्टर आता इथं काम करत आहे? आता इथे जवळजवळ 50 ते 60 डॉक्टर काम करत आहेत, जास्तच असतील पण प्रत्येक OPD मध्ये 2 डॉक्टर तर आहेतच आहेत। किती OPD आहेत असेल तर किती हॉस्पिटल? या जवळजवळ इथे 40 ते 42 OPDs आहेत। त्याच्यानंतर औषधे सुद्धा मिळत आहेत इथे। ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी सोय केलेली आहे। अशा पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने नियोजन आणि खूप छान केलेलं आहे। या ठिकाणी आता इथं आल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर या नागरिकांना पुढे 15 दिवस मोफत सुविधा मिळणार आहे। आता याच्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही दाखवल्यानंतर याच्यानंतर शस्त्रक्रिया किंवा जे काय आहेत ते तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 50% मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे। गिरिराज तानाजीराव सावंत सर यांच्याबद्दल आपण मनपूर्वक आभार मानतो, ज्यांनी हे आज महाशिबिर आयोजित केलेलं आहे। त्याच्यामुळे
कार्यसिद्धी प्रतिष्ठानतर्फे माननीय श्री गिरीराज सांगून त्यांच्यातर्फे कार्यसिद्धी महाआरोग्य शिबिर जे आज भरवले गेले आहे हे दक्षिण पुण्यातील अनेक असंख्य लोकांनी याचा लाभ घेतला आहे. इथे काही जणांचे जे शस्त्रक्रिया आहेत त्याच्या पुढे उपचार काही वयोवृद्ध आहेत त्यांना उपकरणे साहित्याचे जे लागणार आहेत काठी असू देत वॉकर असू देत व्हीलचेअर असू देत ते आपण पुरवणार आहेत. काही ज्या सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही जसे आयुष्यमान कार्ड असेल काही जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हेल्थच्या योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचंही आपण काळजी आणि दक्षता घेतली आहे. नागरिकांची एक आरोग्याची जी समस्या असते ती सगळ्यात महत्वाची आहे. जर आरोग्य आणि स्वास्थ्य चांगलं असेल तर माणूस कुठल्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकतो. नागरिकांची मूलभूत गरजा समजून ही एक आरोग्य शिबिर नियोजन केलेलं आहे आणि ह्याचा सर्वांनी लाभ घेतला त्याबद्दल खूप आनंद वाटतो. आणि आज कार्यसिद्धीच्या कार्याला सर्वांचा साथ असून एवढीच एक विनंती आहे. आणि कार्यसिद्धीचे जे काही कार्यकर्ते आहेत जे काही टीम आहे कार्यकर्त्यांचे परिवारच बोले व आमचे काही सहकारी प्रतिनिधी आहेत आणि आमचे बंधू आहेत दिवस रात्र एक करून या नियोजनासाठी पुढे आले त्यांनी आपलं सहकार्य दिलं त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आपण इथं आलेल्या जे पेशंट आहे ते एक्सरे काढण्यासाठी आले होते त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, मी महेश जुंबळे. भाऊंचं काम खूपच चांगलं आहे. त्यांनी जो हा मोठा उपक्रम भरवला प्रोग्राम असा म्हणजे चांगलाच आहे. आम्ही आईच्या साठी आलो होतो. आम्हाला ट्रीटमेंट पण चांगली भेटली आणि इथं सगळी सोय जेवणाची सगळी अशी म्हणजे भाऊंनी काय कमी ठेवलंच नाही एकदम अशी सुंदर अशी व्यवस्था केलेली. डॉक्टरांनी पण आम्हाला चांगली साथ दिली.